गोपाल प्रभु महाराज की आज तुम्हारा रुद्रपूरच्या दोन प्रभूषण थोडंसं रुद्रपूर हे महानुभाव पंथाचं माहेर घर आहे. रुद्रपूर हे महानुभाव पंथाचं माहेर घर आहे. रुद्रपूरला काशी म्हणतात, महानुभाव पंथाची काशी म्हणतात. दुरून दुरून लोक रुद्रपूरला येत असतात. दुरून दुरून लोक रुद्रपूरला येत असतात. रुद्रपूरला गोविंद प्रभूचं स्थान आहे. गोविंद प्रभूंनी जवळजवळ 120 वर्ष रुद्रपूरमध्ये राहिले. त्यांचे पावन चरण त्या भूमीला लागले म्हणून रुद्रपूर हे गाव महानुभाव पंथाची काशी झाले. खूप महत्त्व आहे. का तर गोविंद प्रभू हे घरोघर जाऊन त्यांनी आराधना केली. गरीब श्रीमंत असा कधी भेदभाव केला नाही आणि जातीचा तर कधीच भेदभाव केला नाही. ते स्वतः प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी जेवणास गेले. जे असेल ते जेवण केले. भाकर भाजी खाल्ली, धिरडे खाल्ले. त्या ठिकाणी एका सून आणि सासू राहत होती आणि त्या सुनेला फार सासरवास होता आणि त्या सुनेचा गोविंद प्रभूंनी सासरवास कमी केला. तिथे सासू सुनेची विहीर आहे. मधात फक्त भिंत आहे. ते स्वतः अनवाणी पायाने फिरले म्हणून आपण रुद्रपूरला पायात चप्पल न घालता फिरावे. भरपूर आपले तिथे देव असे छोटे घरोघर असे छोटे छोटे मंदिर बांधलेले आहेत आणि रुद्रपूरच्या देवाला असं महाराष्ट्रातील पवित्र स्थान असं मानलेलं आहे. आणि जेव्हा चक्रधर स्वामी महाराष्ट्रकालीन जेव्हा त्यांना जीवाचा उद्धार करण्यासाठी तेव्हा ते भूमीवर अनवाणी पायाने फिरत होते तेव्हा त्यांनी रुद्रपूरच गाव का निवडलं. त्या गावामध्ये भरपूर लोकसंख्या होती आणि तिथले लोक खूप छान होते आणि त्यांनी जेव्हा तिथं राहू लागले तेव्हा त्यांना प्रसन्न वाटू लागलं आणि तिथं त्यांनी आपले जेव्हा पायाने फिरत होते ना 120 वर्ष राहिल्यानंतर त्यांनी आपलं तिथं स्थान केलं. भरपूर लोक दुरून जातात आणि रुद्रपूरला काशी म्हणल्यामुळे तिथं की नाही देव खूप पावत असतो आणि चक्रधर स्वामी तिथे असतात, गोविंद प्रभू असतात. आणि चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू हे 5 अवतार एकाच देवाचे आहेत ना. त्याच्यामुळं सर्वात श्रेष्ठ स्थान म्हणजे रुद्रपूर हे आहे.